औष्णिक वीज निर्मिती केंद्राकडे ग्रामपंचायतीच्या हक्काचे म्हणजे घरपट्टीचे 5.5 कोटी रुपये थकलेत। ते मिळायला पाहिजे। नाही मिळाले तर राख वाहतूक करण्यासाठी ज्या गेटचा वापर केला जातो ते सगळेच गेट बंद करून टाकू असा इशारा ग्रामसभेत देण्यात आला। गेल्या आठवड्यात झालेली एक लहरा ग्रामपंचायतीची ग्रामसभा चांगलीच वादळी ठरली आहे। त्यात कारण ठरलं 5.5 कोटी रुपये थकलेल्या घरपट्टीचं आणि त्या अनुषंगानं सरपंच सदस्यांना दिलेल्या हीन वागणुकीचं। वसुलीसाठी ग्रामपंचायतीनं अनेकदा नोटिसा बजावल्या, पण औष्णिक वीज निर्मिती केंद्राच्या अभियंत्यानं केराची टोपली दाखवली। लोकांनी निवडून दिलेल्या सरपंचासह सदस्यांना खालच्या दर्जाची वागणूक देत बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला। ग्रामसभेत याचे पडसाद उमटले। ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत अभियंत्यावर कारवाई करण्याची मागणी केली। कारवाई झालीच नाही तर आणखीन कडक पावलं उचलण्याचा निर्धारही व्यक्त करण्यात आलाय। पांढरे राख उचलण्यासाठी दररोज कित्येक वाहनं परिसरातून धावत असतात। एक लहरा, हिंगणवेढे, कोटमगाव या ठिकाणी असलेल्या गेटमधून ही वाहनं राख भरण्यासाठी डोंगरावर जातात। अभियंत्यावर कारवाई आणि थकीत घरपट्टी वसूल करण्यासाठी हे सगळेच गेट बंद करण्याचा इशारा यावेळी संतप्त ग्रामस्थांनी दिला। असं झाल्यास संघर्ष अजूनच चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही। दोन दिवसामध्ये लगेच आंदोलन करा, डायरेक्ट गेटला कुलूप लावून टाका। आपल्या ग्रामसेवकांना पूर्ण अधिकार दिलेला आहे। ग्रामसेवकांनी एक कर्मचारी जरी गेले ना तर तिथे मेन गेटला कुलूप लावलं तर त्यांचा अधिकार सुद्धा नाही। त्यांना आपण नोटीस बजावलेल्या वारंवार तर तुम्ही कर मारा म्हणून त्यांनी कर एकही पद्धतीने भरलेला नाही। आपण त्याच्या एमएसबीच्या